नमस्कार. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण न्यूजरूम चर्चामध्ये वेगवेगळ्या राजकीय व्यक्तिमत्वांना भेटतोय आणि आत्ता आपल्यासोबत आहेत एक राज्यातलं तरुण आश्वासक नेतृत्व जे दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्या करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी जबाबदारी त्या पार पाडतात ते म्हणजे युवा नेतृत्वाला घडवण्याचं. भाजयुमोच्या अध्यक्ष पूनम महाजन आपल्या सोबत असणार आहेत आज न्यूजरूम चर्चामध्ये आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं पूनमताई आमच्या या न्यूजरूम चर्चामध्ये आणि याच्या पुढची सगळी सूत्र मी महेश सर आणि मंदार सरांकडे सोपवते. पूनमताई, तुम्ही प्रमोद महाजनांची कन्या म्हणून एक लिगसी राजकीय वारसा तुमच्याकडे आपोआप आलेला आहे आणि आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये सगळं राजकारण दिल्लीतलं पाहता त्यावेळेस सातत्याने प्रमोद महाजनांची एक सावली जी आहे ती सावली तुम्हाला त्या सावलीचं अस्तित्व सतत जाणवत असेल. आता 5 राज्यात महत्त्वाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या असं म्हणतात की 5 राज्यातल्या निवडणुकांवर मोदी सरकारचं अस्तित्व किंवा प्रभाव अवलंबून असणार आहे. तुम्ही त्या निवडणुकांबद्दल काय सांगाल आणि प्रमोदजींबद्दल काय? राजकीय वारसा एक आडनाव मिळतं, वारसा तो कसा राहील हा माणसावर असतो. प्रमोदजींचा वारसा पण हा मोठा आहे कारण की त्यांनी नेहमी कार्यकर्ता म्हणून हा वारसा पुढे चालवला. त्यांनी कधी हे सांगितलं नव्हतं माझी मुलगी खूप हुशार आहे किंवा मुलगा खूप शहाणा आहे, हे घेऊन जातील, माझं एखादा मतदारसंघ असेल आणि तो घेऊन जाईल. त्यामुळे ती तेव्हा जबाबदारी होती, ती कशी झाली काय झाली ते आता त्यालाही 10 वर्ष झाले. पण त्या वारसाला किंवा विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी एकमेव नाही आहे तर असे आमच्यासारखे भरपूर आहेत. तर त्यांची आठवण नेहमीच येते. पण आता 10 वर्ष झालेत राजकारणात त्यामुळे प्रत्येक गोष्टीत इमोशन्स न करता कॅल्क्युलेशनही करावं लागतात. अशा आता मी त्या फेजमध्ये आले राजकारणाच्या. जेव्हा मी दिल्लीत खासदार म्हणून गेले तर एक बरं ह्याच्यासाठी वाटलं, जसं आत्ताच म्हणलं की आपल्या महाराष्ट्राच्या दिल्लीत युवा नेत्या म्हणून पोचल्यात. मी पार्लमेंटमध्ये पहिल्या दिवशी घुसले, एक एक पिऊन तिकडचा, ती केवढी मोठी येते आणि एक एक पिऊन तिकडचा प्रत्येक माणूस जो अध्यक्षांच्या बाजूला असतो, सभापतीच्या बाजूला राज्यसभेत असतो, प्रत्येकाकडे प्रमोद महाजनांची एक आठवण येते. आणि आता मी खासदार बनून ऑलमोस्ट 3 वर्ष होत आले. या 3 वर्षात मी रोज नवीन एक आठवण ऐकते प्रत्येक अधिवेशनाच्या काळात. तर माझ्यासाठी ही अशी बाब आहे की हा वारसा फारच मोठा आहे. मला माहीत नाही तो मी पेलावू शकेन की नाही, पण खरंच काहीतरी वेगळं होतं त्यांचं एक वलय जे अजूनही लोक त्याच्याविषयी, पत्रकार असतील, जुने असतील, नवीन असतील, ज्यांनी फक्त त्यांना लांबून बघितलंय, बोलू शकले नाही, ते फारच वेगळा अनुभव आहे. येत्या 5 राज्याच्या निवडणुका या महत्त्वाच्या ह्याच्यासाठी कारण की 2.5 वर्षानंतर परत आमच्या झालेल्या सरकारची 2.5 वर्षाची कामगिरी, येणारं जे बजेट, आता नवीन प्रकारे बजेट पुढे ढकललं आहे, ज्या पद्धतीने नवीन इकॉनॉमिक रिफॉर्म्सच्या पद्धतीने आम्ही पुढे चाललो, या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कारण की उत्तर प्रदेशातून सगळ्यात जास्त खासदार पहिल्यांदा ऐतिहासिकरित्या भारतीय जनता पार्टीला मिळाले. आम्ही जवळजवळ 300 सीटांवर पुढे होतो समजा ते गणित केलं तर ही जबाबदारी आमच्यावर की आज पूर्ण देशभरात उत्तर प्रदेश सगळ्यात मोठं राज्य आहे, त्या राज्यातही तसा विकास घडावा. त्यामुळे ते राजकीय गणित कसं ठरतं आणि कसं आम्ही काम करतो. मणिपूर ह्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मी ह्याच्यासाठी सांगते कारण की उत्तर पूर्वी राज्य जी होती ही कधी पण आपल्या मेनस्ट्रीममध्ये येऊ शकली नाही. जेव्हा अटलजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी डॉनियर मिनिस्ट्री काढली, तिकडच्या राज्यांसाठी कामं करणं, आणि आता डॉनियर मिनिस्टर आपल्याकडे अजून आहेत. ते गेल्या 10-15 वर्षातच हा विचार होऊ शकला उत्तर पूर्वी राज्यात, नाहीतर नेहमी ते दिसण्यावरून किंवा भाषेवरून वेगळे समजले जायचे. त्यामुळे मणिपूर तेवढीच महत्त्वाची. आसाममध्ये आमचं पूर्ण बहुमताचं सत्ता आली आहे, अरुणाचलमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत, गोवा पर्रीकरांचा गड आहे तो आपला गड आहे आणि तिथे छोट्या म्हणजे जसं कॉर्पोरेशनची इलेक्शन असते 200-500 मतांनी आपलं भवितव्य ठरलं जातं. तर गोवाही महत्त्वाची आहे कारण की स्वतः आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे. पंजाब यासाठी बघणं महत्त्वाचं आहे कारण की सतत 2 वेळेस आमची सरकार तिकडे आहे. तो परफॉर्मन्स आणि आता आपची वेव्ह असं म्हटलं जातं जसं, त्याच्यातून अरिथमॅटिक कसं जाईल. तर अशा सगळ्या राज्यांवरून ह्या निवडणुका बघितल्या जातील. आणि उत्तराखंड, ह्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या या आत्ताच्या महापालिका निवडणुका वगैरे, मिनी लोकसभा म्हणते कारण की माझीच निवडणूक त्यानंतर असेल. पण जो युतीचा संदर्भ आहे, जी युती आता तुटलेली आहे, म्हणजे तुम्ही लहानपणापासून ही युती बघितलेली आहेत,
उद्धव ठाकरे खुद्द त्यांनीही ती बघितली आहे, ते म्हटलेत की युती सडली इतके वर्ष. तुम्हाला वाटतं की युती गेल्या 20-25 वर्षात खरंच सडली? 25 वर्षाहून जास्त झाली आहेत. मला वाटतं 87ला पहिला फाईन आर्ट चेंबूरमध्ये कार्यक्रम झाला होता. तेव्हा युती आपली 86-87 पासून आपण काही जागी हिंदुत्वावर युती केलीच होती. ती पार्ल्यात केली होती, सगळीकडे केली होती. युती सडली हे ऐकताना मला खूप वाईट वाटलं, कारण की तो मुद्दा सरळ बाळासाहेबांवर आणि प्रमोदजींवर येतो. आणि आत्ताच आपण गप्पा मारताना मी वसंतराव भागवतांचंही नाव काढलं की कसं युती तेव्हा झाली, कसं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ठरवलं गेलं की ही युती व्हावी जे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगलं आहे. मी म्हणणार नाही सडली, पण ठीक आहे, उद्धवजींचं स्वतःचं मत असेल तर त्यांचं मत आहे, ते मत ऐकावं आपण. पण या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे जेव्हा युती तुटली किंवा काय, तुमचे स्वतःचं याच्यामध्ये काय म्हणणं आहे? कारण युतीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आता स्वतः खासदार आहात, मुंबईत आहात, तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद तुम्हाला त्यावेळेला मिळालेला होता. हे सगळं असताना आता हा जो जागांचा जो संदर्भ, वाढीव जागांचा जो संदर्भ होता, तो तुम्हाला जस्ट वाटतो? म्हणजे भाजपकडनं जो जागा मी नेहमी बघा, पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पॉलिटिकल अरिथमेटिक. जेव्हा कोणता पक्ष तेवढी आपली ताकद वाढवतो. आज विश्वात सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी ही फक्त कोणत्या हवेनुसार नसेल, ती मेहनत केलेल्या कार्यकर्त्यांमुळे असते. कार्यकर्त्यांची अपेक्षाही असतात की इतके वर्ष झाले, जसं मी ज्या मतदारसंघात आहे, आणि या अपेक्षा जशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या असतात तशा आमच्याही आहेत. जसं मी ज्या मतदारसंघात राहते तिथे कॉर्पोरेशनपासून लोकसभेत मला फक्त कधी मी कमळाचं बटन नाही दाबलं. आता एक कार्यकर्ता म्हणून एक्साइटमेंट माझ्यात आहे की आज मला कमळाचं बटन पहिल्यांदा दाबता मिळेल. पण ते काही चुकीचं नाही आहे भारतीय जनता पार्टीकडून किंवा इव्हन शिवसेनेच्या कार्यकर्त्याला असं वाटणं. तर तुटली युती ठीक आहे, म्हणजे पण पॉलिटिकल अरिथमॅटिकच्या जागी मी भारतीय जनता पार्टीची खासदार आहे, युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मी नेहमीच अपेक्षा करेन की माझ्या पार्टीला जास्त महत्त्व मिळावं. पण मी हाही विश्वास ठेवते की कुठे ना कुठे जाऊन एक मिडवे मिळावा. आता तो झाला नाही किंवा दोन्हीकडून ते प्रयत्न झालेच असतील किंवा पेशन्स त्या मानाने जसे असे आधी असायचे पॉलिटिकल, तेवढे मला वाटतं कार्यकर्त्यातही नसतील. त्यामुळे असं झालं. पण आता पुढे बघायचं असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे नेमावी आणि भाजपाच्या जास्त जागा याव्या यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. पूनमजी, तुम्ही भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा झाल्यात, पण महाजनांच्या जाण्यानंतरचा जर आपण विचार केला तर ते राजकारण किंवा उमेदवारी मिळण्यापासून मग घरात आईला मिळणार, त्यानंतर पुन्हा संघामध्ये आपलं स्थान पक्क करणं, दिल्लीमध्ये जाणं आणि मग 10 वर्षांनंतर युवा मोर्चाचं अध्यक्षपद. तर हा सगळा लढा जो आहे तो कसा होता आणि या अध्यक्षपदामुळे तुमचं जे युवकांसाठी काम करण्याचं स्वप्न होतं ते कशा प्रकारे आता तुम्ही घेऊन जाताय? हा लढा इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं पुस्तकही लिहायला काही हरकत नाही याच्यावर. कारण की लोकांची अपेक्षा काय असतात, एक नाव असलं की ते वलय फार सोपं तुम्हाला मिळतं. आणि असं भरपूर पार्टीत होतंही, भरपूर पक्षात आपण बघतो की माझ्या वडिलांनी कोणती जागा सोडून नाही गेले किंवा अशी काही जागा सोडून नाही गेली जिथे मी निवडणूक लढवू शकले असते. लढले तर अशा ठिकाणी जिथे मला माहिती होतं माझा नक्की पराभव होईल. पण कुठे ना कुठे एक आपलं स्थान निर्माण करणंही महत्त्वाचं होतं. आणि त्या पराभवातून पुढे जाऊन मागे राहून पक्षातून आपलं नाव पुढे घेऊन जाणं. मी महाराष्ट्राची युवा मोर्चाची महामंत्री होते, तेव्हा धनंजय मुंडे आमचे अध्यक्ष होते. मग मी राष्ट्रीय युवा मोर्चाची उपाध्यक्ष झाले, म्हणजे माझा प्रवास तसा वर खाली होत पोचला. कन्सिस्टन्सी जी मी माझ्या मनात ठेवली की महाजन हे नाव वलय जेवढं आहे तेवढं कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते, त्या गोष्टींवर विश्वास ठेवून मला वाटतं मी पुढपर्यंत आले. युवा मोर्चा हे माझं स्वप्न होतं, ते पूर्ण झालं. कारण की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे युवा मोर्चातून नेहमी पुढे गेले. म्हणजे एक्झॅक्टली 30 वर्षापूर्वी प्रमोदजी 1986ला युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि आज माझं ते सौभाग्य आहे की मी दुसरी महाराष्ट्रातून एकमेव अशी युवा मोर्चाची अध्यक्षा म्हणून पोचले. पॉलिसीज, वर्किंग कॉन्सेप्ट, फक्त झंडावर धंडा लेके युवा मोर्चा आगे बढ़े, या कॉन्सेप्टच्या पुढे युवा मोर्चा काय करू शकतं? आज 14 प्रदेशात आमची NDAची सत्ता आणि 10 जागी आमचे स्वतःचे मुख्यमंत्री आहेत. तर लोकांपर्यंत युवकांसाठी हा युवा देश जसा झाला आहे, त्यांच्यासाठी स्किल्ड युवक असतील, नॉन स्किल्ड युवक असतील, कसं आम्ही त्यांच्यासाठी काम करू शकतो, हा एक नवीन अजेंडा घेऊन मला युवकांपर्यंत पोचायचं आहे. आणि खरं तर विरोधी पक्षात राहून आंदोलन करणं सोपं पडतं, पण लोकांपर्यंत पोचून काम करणं ते फार किचकट असतं आणि कार्यकर्त्याला त्यानुसार मोल्ड करावं लागतं. तर हे चॅलेंज आहे, पण चॅलेंज इज बीन ॲक्सेप्टेड आणि त्यानुसार आम्ही एक चांगली टीम बनवली आहे. बघूया कसं काम होतं त्याच्यातून. आता संघाचा विषय काढला, प्रमोदजींनी त्यांनी काढला सुरू करतो. प्रमोदजींनी स्वतः राजकारणात असताना संघाला कधी BJPवर हवी होऊ दिलं नाही, हे त्यांचं स्किल होतं. पण आता तुम्हाला
पुन्हा पक्षात ते पद घेण्यासाठी संघाचाच आधार घ्यावा लागला. हे असं काही झालं नाहीये गेली म्हणजे 10 वर्ष तुम्ही 10 वर्ष लागली तुम्हाला हे पद घ्यायला. नाही नाही मला संघर्ष 10 करूनच पदं मिळालं मिळाली. obviously. नाही पण हे चांगली गोष्ट आहे ना, संघर्षातून आज तुम्ही मला म्हणू शकणार नाही की बघा ती प्रमोद महाजनची मुलगी म्हणून ते बसली आहे. तुम्ही हे म्हणाल ठीक आहे, ती प्रमोदजींची मुलगी आहे, चांगलं आहे, पण तिने मेहनती केली. आज तुमच्या प्रश्नांवर मला बरं का वाटलं की तुम्ही माझ्या 10 वर्षाचा संघर्ष बघितला. संघ प्रमोदजी स्वतः प्रचारक होते, म्हणजे नगर कार्यवाह होते अंबेजोगाईचे, एकदम डिवोटेड संघी होते ते. त्याच्यात काही चुकीचं नाही. हवी होण्याचा संबंधच नाही. एक कल्चरल ऑर्गनायझेशन आहे आणि एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे. त्याचा एकमेकांशी संध कसा बांधावा. माझे संघात चांगले संबंध आहेत. सगळे जे संघात प्रचारक काम करतात मी त्यांना नेहमी बोलते, भेटते. हे आमचं एक नॅचरल थिंकिंग आहे. आम्ही परिवार मानतो. त्यामुळे घरी सगळे आत्ता जी म्हणून सगळे नेते आहेत किंवा प्रचारक असतील ते सगळे काका आणि मामाच असायचे आणि सगळ्यांना एकत्रच जेवण वाढायचे मी लहानपणी जेव्हा ते घरी यायचे. त्यामुळे संघ वेगळा, कोण कोणावर हावी झाले हे एक पॉलिटिकल चर्चा असू शकते. पण मला वाटतं माझ्या मेहनतीचे फळ समजा संघातील कार्यकर्त्यांना वाटलं ही चांगलं काम करते, हे चांगलं, आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाटलं असेल, हाही आशीर्वाद मी समजते. पण एकमेकांवर हावी किंवा कुठून काही असं काही नाही. नाही मी असं म्हणते. कारण ते प्रमोदजींचं तेच केले त्यांनी पॉलिटिकल पार्टी आणि संघ या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या ठेवल्या. आताही मला वाटतं संघ कोणत्याही राजकीय घडामोडीवर समजा भाजपाने असं करायला हवं. मी फार ओपनली सांगते, जेव्हा सुदर्शनजी जेव्हा होते, म्हणजे हे इंटरेस्टिंग असेल बघणं, सुदर्शनजी पॉलिटिकल प्रत्येक चर्चेवर एक स्वतःचं मत द्यायचे. पण तसं मी मोहनजींकडून जास्त बघत नाही पॉलिटिकल चर्चेवर मत देणं. तर संघ प्रत्येक जेव्हा अटलजी होते पंतप्रधान, तर प्रत्येकाचं एक आपली स्टाईल ऑफ टॉकिंग असते, पण बोलणं असतं. आणि मोहनजींची स्टाईल जरा वेगळी दिसते, कारण बिहार निवडणुकीच्या तोंडावर ज्यावेळेस मोहनजींचं वक्तव्य आरक्षणासंदर्भात आलं त्याचा मोठा फटका भाजपला मला वाटतं त्यानंतर मनमोहन वैद्यांनी वैद्यांचं पूर्णपणे- आत्ताचं आहे नाही, पण नंतर मनमोहन वैद्यांनी त्या विषयावर व्यवस्थित उत्तर दिलंय. कसं होतं, एक तर आपले 24/7 चॅनल असतात. आपल्याकडे तेवढाही वेळ नसतो की 40 मिनिटाचं भाषण दाखवावं की पहिल्या मिनिटाला माणूस काय बोलूया 15व्या 17व्या आणि 18व्यावर. आपल्याला तो 30 सेकंदाचाच काळ असतो दाखवायचा. लेट मी बी ऑनेस्ट अबाउट दिस. मी हे नाही म्हणत की मी बाजूनी पूर्णतः बोलते, पण प्रत्येकाचे आपले विषय विचाराचे असतात, प्रत्येकाचे आपलं थिंकिंग असतात. मला नाही वाटत संघात मला हाच विचार दिसलाय की जातीविरहित सगळ्यांनी एकत्र राहावं. पंडित दीनदयाल उपाध्यायांचं आम्ही आता गरीब कल्याण वर्ष पूर्ण देशभरात मनवतोय. का मनवतोय की लोक अंतिम स्तर तक लोगों तक पोहोचे, हाच एक अजेंडा घेऊन जायचा. तो संघातूनच आम्ही शिकलो. तर मला त्याच्यात काही फार एकमेकांवर प्रमोदजींचं पॉलिटिकल थिंकिंग तेव्हाची वेगळी होती. आता ती अपेक्षित आमच्यासारख्या तरुण पिढीकडून करणं हे फारच अन्यायकारक असेल. त्यांचा काळ आणि तो वेगळा होता. नाही, हे बिलकुल बरोबर आहे, पण आता तो जमानाही राहिला नाही आहे. त्याला जोडून दुसरा एक प्रश्न, प्रमोदजींचं एक स्वतःचं एक राज्याच्या राजकारणात असेल, देशाच्या राजकारणात स्वतःचे अनुयायी, त्यांचा एक गट होता, किती नाही म्हणलं तो त्यांच्या जाण्यानंतर आणि गोपीनाथजींच्या जाण्यानंतर राज्यातलं पूर्णपणे मुंडे महाजन जो गट होता पूर्णपणे विस्कळीत झाला. नंतर नागपूरचं वर्चस्व आलं पार्टीवरती, तर ती सगळी विस्कळीत झालेली लोक आता तुम्ही आणण्याचा भाजपचे अध्यक्ष झाले, ते पुन्हा सगळं एकत्रीकरण होईल. गटातटाचं राजकारण नाही, मी युवकांचंच फक्त नेतृत्व करू शकेन. तो मुंडे महाजन कोणत्याही गटाचं असणं महत्त्वाचं नाही आहे. मला असं वाटत नाही. त्याचं एक नेहमी एक न्यूज आयटम म्हणून नेहमी हा चालला की मुंडे महाजनांच्या गटावर अन्याय झाला. पण गडकरी सुद्धा मुंडे महाजन गटातले होते, नाथाभाऊ सुद्धा मुंडे महाजन गटातले होते. तर कधी मराठवाड्याचं वर्चस्व झालं, कधी विदर्भाचं, महाराष्ट्राचंच होतं ना. त्याच्याने काही होत नाही मला वाटतं. आणि प्रत्येक वेळेस मी माझ्या वडिलांना बघत आले की पुढची पिढी जेन नेक्स्ट ऑफ BJP हाऊ इट विल टेक इट फॉरवर्ड, आणि त्यानुसार ती चालली. आता ती विदर्भातली आहे ते चांगलं आहे, मराठवाड्याची पुढे चालली आहे, मुंबईतली जावी किंवा खानदेशातली जावी. तर आता असा गट नाही आहे. आणि गटातटाचं राजकारण मी कधी स्वतः बघितलं नाही. मी माझ्या वडिलांच्या इतक्या अनेक उदाहरण देऊ शकते जिथे त्यांच्या मनाविरोधात 500 गोष्टी झाल्यात. आपण आत्ताच गप्पा भरपूर गोष्टींवर मारत होतो, पण त्यांनी ती घेतलेला निर्णय हा अंतिम पक्षाचा निर्णय आहे. एखाद्यावेळेस माझा तो विचार वेगळा असेल, तो त्यांनी फार मोठ्या मनाने घेतला. वाटतं ते त्यांच्याकडून शिकणं फार महत्त्वाचं गट बनवण्यापेक्षा. पूनमजी, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशभराच्या राजकारणामध्ये लिगसी आहे. ठाकरे, गांधी, मुंडे, महाजन आहेत. पण डायनेस्टी आहे ती आणि ही लेगेसी आहे. पण त्याच्यात तरी सुद्धा पूनम महाजन या खूप उशिरा राजकारणात आल्यात आणि आल्यानंतर त्यांना प्रमोदजींचे जवळचे असणारे राम कदम यांच्या समोर तुम्हाला अपयश हे करावं लागलं. कुठे कमी पडलं तुम्ही, काय वाटतं तुम्ही?
आता माणूस आहे कमी पडतो मला वाटतं कुठेतरी. सगळ्यात पहिल्यांदा लेगेसी अँड डायनेस्टी या 2 इंग्रजी शब्दांचा अर्थ वेगळा आहे. डायनेस्टी हे एक राजशाही घराणं दिलेलं असतं आणि तेच तुम्ही पुढे घेऊन जाता. गांधी घराण्यांनीच काँग्रेस पार्टी चालवावी, महाजनांनी भाजपा चालवावी असं काहीच नव्हतं आणि कधीच असणार नाही आणि आम्हाला तसा विचारही नाही आहे. त्यामुळे ते 2 गोष्टी वेगळ्या आहेत. लेगेसी एक नावाची लेगेसी कोणी कोणत्याही ह्याच्यातून चालवू शकतो. दुसरं मला सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर हे करायचं आहे की राम कदम हे प्रमोदजींच्या जवळ नव्हते, तो राहुलचा मित्र होता, तो त्याच्याहून सिनियर होता आणि ते जिंकले आणि मी हरले. हे पॉलिटिकल गणित होतं. ते आज आमदार आहेत, ते माझ्या पार्टीत आहेत, प्रवक्ता आहेत, आम्ही एकमेकांशी खूप चांगल्या गप्पा मारतो. मी त्यांना लहानपणापासून बघत आले कारण की राहुलचे एक 500 मित्र असायचे, त्यातले तेही होते. आता ते फक्त राहुलचा मित्र पूनम समोर रडला तर न्यूज होत नाही. प्रमोद जींचे निकटवर्तीय पूनम महाजन के खिलाफ लढे और उनको हरा दिया इतने हजारों वोटों से, मला वाटतं ती न्यूज बनत असेल. आता हा माझा स्वभाव नाही बाहेर येऊन सांगणं. आज मला चान्स मिळाला म्हणून हे प्लॅटफॉर्म खूप चांगले आहेत की नाही वो ऐसे नहीं था वो ऐसे है. मग तेव्हा वाटेल ही हरली आणि जास्त बोलतीये कारण की ती स्वतःच्या हरण्याचे कारणं दुसऱ्या गोष्टीतून दाखवतीये. पण आज मी सांगूच शकते आणि असं काही नव्हतं. हार जीत तो रहती आहे. माझ्या वडिलांनी 2 लोकसभा 3 वेळा 2दा हरलेत, एकदाच जिंकलेत 13 दिवसाच्या सरकारसाठी. तर हार जीत तो चलती रहती, आगे बढ़ना जरूरी आहे. पूनमताई, राहुल महाजनांचं काय चाललंय सध्या? मजेत ते चालू आहे. टीव्ही मालिकांमध्ये वगैरे कुठे दिसले नाहीत मध्यंतरी. मी त्याला विचारते आता की तू दिसत का नाही आहेस. ही इज अन इंटेलिजंट पर्सन. मला वाटतं त्याच्यात कलेची खूप चांगली जाण आहे. मी त्याला नक्की सांगेन की तुम्ही विचारले. एखाद्या वेळेस तुम्हीच त्याला एखादा कार्यक्रम द्या. निश्चितच न्यूजरूम चर्चेसाठी त्याला बोलवावं लागेल. इंटरेस्टिंग, फक्त माझ्यापेक्षा जास्त एंटरटेनिंग असेल एखादं वेळेस. पूनमताई, सध्या तुम्ही दिल्लीमध्ये ऍक्टिव्ह आहात, त्यामुळे तुमचं भाजपमध्ये जे काही काम आहे ते तिकडे जास्त चाललं असेल. पण मुंबईकरांनी जे बरेच दिवसांनी तुमचं नाव ऐकलं, ते कोल्ड प्लेचं आयोजन तुम्ही जे केलं त्याच्या निमित्ताने ऐकलं आणि त्याच्याशी रिलेटेड जी करमणूक करायची जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्या निमित्ताने ऐकलं. तर ते जरा सगळं काय झालं आणि का तुम्हाला असं वाटलं की एक इंटरनॅशनल ब्रँडने इथे येऊन परफॉर्म करावं, त्याच्याबद्दल थोडं जरा सांगा. सगळे यंगस्टर्स आहेत त्यांना देखील ऐकायला आवडेल. मुंबई शहर ही आपली जशी आर्थिक राजधानी आहे, मुंबई ही आपल्या देशाच्या 25% GDPचा भाग आहे. मुंबई हा कॉस्मोपॉलिटन भाग आहे. मुंबई शहर जरी मुंबईकरांचे नेहमी भाषणात म्हणते यहाँ पे हिंदी भाषिक आहे, गुजराती आहे, लेकिन मुंबईकर हा मराठी जो माणूस आहे ना तो ॲक्सेप्टेबल असल्यामुळे या सगळ्या लोकांनी त्यांना समावेश करण्यासारखी त्या मुंबईच्या माणसाची, मराठी माणसाची ताकद आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रच असं आहे की आपण फार ग्लोबल आहोत, आपण फार लोकल विचार करत नाही. मराठी माणूसच फार ग्लोबल आहे, तो प्रत्येक गोष्टीत ॲक्सेप्टेबल असतो. मुंबई शहर जेव्हा आपण बघतो आर्थिक राजधानी आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. आज आपण इंग्लंडला मागे टाकून 6व्या क्रमांकाच्या ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये आहोत आणि आपल्याला 3ऱ्या नंबरवर यायचं आहे. तर तेव्हा मुंबई शहराला कसं बघितलं पाहिजे आपण? न्यूयॉर्कला बघतो, लंडनला बघतो, देखा बँकॉक भी अच्छा लेकिन मुंबई में कितनी गंदगी आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला होलिस्टिकली विचार करावा लागतो. कोल्ड प्ले ही कॉन्सर्ट करमणूक नव्हती. ग्लोबल सिटीझन ही एक फार मोठी संस्था आहे जी न्यूयॉर्कमध्ये आहे. ही अशा कार्यक्रमातून हे सगळे फुकटात येतात. कोल्ड प्ले नाहीतर काही $1 मिलियन घेतलेले असते, त्यांनी काही कोटी रुपये घेऊन कार्यक्रम केले असता, त्यांनी स्वतःच्या तिकिटाचेही पैसे मागितले नाहीत. तिकडे जे ॲक्टर होते, शाहरुख खान, आमिर खान, सगळ्यांनी कोणी काही नाही. या परफॉर्मन्समधून ज्या तिकीट विक्रीतून पैसा येतो हा मी युनायटेड नेशनमध्ये काम करण्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या प्रत्येक कामासाठी जातो आणि तो महाराष्ट्रात सगळ्यात जाईल. त्यामुळे करची माफी मिळाली. त्यातला सगळ्यात जास्त पैसा हा महाराष्ट्रातल्या शाळात जाईल. जसं HP आता व्हर्च्युअल क्लासरूमसाठी पैसे दिले आहेत, टॉयलेटसाठी कोणीतरी पैसे देईल. तसे आम्ही $2 बिलियन त्या दिवशी एकवटले आणि हे अभिमानाची गोष्ट आहे की मुंबईतली खासदार, मराठी खासदार, मुंबईची मुलगी, हा आम्ही कार्यक्रम एकत्रित आणला आणि 1.5 लाख लोकांनी हा कार्यक्रम आणि पूर्ण लोकांनी परदेशी हा कार्यक्रम बघितला आणि असा कार्यक्रम कधीही भारतात झालेला नाही आहे. ते एक इंटरनॅशनल लुक मुंबईला देणं जेव्हा आपण पुढे जातो हे फार महत्त्वाचं आहे. त्यातलं एक कोल्ड प्ले कॉन्सर्ट होती. आता ती कोल्ड प्ले नव्हती, त्याच्यात सगळे होते, पण त्याला आता ते कोल्ड प्ले एखाद्या वर्तमानपत्रांनी चालवलं, ते चाललं चला लोक बघायला तरी आले असं आहे. आपल्याला आणखीही गप्पा मारायच्यात, आणखी प्रश्नांची उत्तरं पूनमताईंकडून आपल्याला मिळणार आहेत, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.
ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि न्यूजरूम चर्चामध्ये आपण आज गप्पा मारतोय त्या म्हणजे भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्यासोबत. पूनमताई, एक असा प्रश्न आहे की दिल्लीत तर तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय, पण राज्याच्या राजकारणात आत्ता सध्या खूप आश्वासक तरुण नेत्यांची खूप गरज आहे आणि कधीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात यावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा आपण चांगलं वेगळं स्थान निर्माण करावं असं वाटत नाही? सुरुवात मी महाराष्ट्रातूनच केली आहे. मी युवा मोर्चाची महाराष्ट्राची महामंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात फिरले, तालुक्यात फिरले. आजही तुम्ही मला विचाराल महाराष्ट्र असो किंवा उत्तर प्रदेश असो किंवा काही असो, अभ्यास तेवढाच ठेवते मी. मुंबईची खासदार असल्यामुळे कसं होतं, हिचा ग्रामीण भागाशी संबंध नसेल, पण जेव्हा कोणी ग्रामीण भागातलं भेटतं तो फक्त मराठवाड्याचाच असायला हवं असं नाही माझ्या गावचा, पण कुठलाही असेल तर तो कनेक्ट करू शकतो. मला वाटतं तेवढा मी प्रवास नंतर केला नाही, कारण की मग दिल्ली जाणं, मग जेव्हा मी युवा मोर्चात असताना मला आसामचं प्रभारी बनवलं होतं, मग मी डुबरीपर्यंत गेलेले आसामला. मग आसामवर अत्यंत प्रेम आहे. माझ्या वडिलांची शेवटची असाइनमेंट आसाम होती आणि मग तमिळनाडूला गेले होते. एकमेकांची भाषा आम्हाला कळत नव्हती, तर असे मला फार चांगले असाइनमेंट मिळाले होते. त्यानुसार मी पूर्ण भारत शिकले. महाराष्ट्राच्या राजकारणात मी नाही असं नाही आहे, पण आपल्याकडे युवा काही नेतृत्व नाही असंही नाही आहे. म्हणजे काही माझी फार गरज आहे असेल तर मी नक्कीच येईल आणि मी कुठे गेले पण नाही. मी मुंबई अजूनही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मी मुंबईतच आहे. पण युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासमोर आहेत, आपलं मंत्रिमंडळ युवा आहेत, की जबरदस्त लोक आहेत. मला वाटतं चांगलं काम चालू आहे. जेव्हा माझी गरज असेल मी तेव्हा असेनच, मी कुठे गेले नाही आहे. पुढून तर युतीबाबतचा एक प्रश्न आहे. युतीच्या संदर्भात मुंडे साहेब किंवा महाजन हे दोघंही शिल्पकार म्हणून ओळखले गेले आणि आता ते गेल्यानंतर युती तुटते, वेगवेगळे आरोप होतात, चर्चा होते की हे दोघं असतं तर झालं नसतं. हे कुठतरी बॅकएंडला तुम्हाला वाटतं की आज त्यांची गरज होती, हे जाणवतं कुठतरी स्वतःला? नाही, मला प्रमोदजींची गरज तर दरवेळेस वाटतं की या त्रासातून मुक्त झाले असते मी राजकीय. ती तर गोष्ट वेगळी. आणि बाळासाहेबांचा तो ऑरा अजूनही तो ऑराच होता. ते राजकारण, ती माणसं, ते सगळंच वेगळं होतं. आता आपण सगळे एका वेगळ्याच पार्टी वाढत जाते, प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत जातात, सरकार येत राहते, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. या फार वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आता असं झालं आहे की मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे. आता जे होते ते होते. प्रमोदजी आणि बाळासाहेबांचे जे विचार होते ते तेव्हाचे वेगळे होते. मी आधीही म्हटले की मला वाटतं कुठे ना कुठे जाऊन तो कनेक्ट होत नाही आहे का, पेशन्स दोन्ही बाजूने राहिले. आणि कधी कधी बाळासाहेब हे म्हणत असायचे की जा प्रमोदला विचारण करून टाका, किंवा प्रमोदजी फोन करून माझ्यासमोर खूपदा झालं आहे, नाही बाळासाहेब ही जागा तुम्ही माझ्यासाठी सोडणारच आहात, तुम्ही माझं ऐकालच. आणि ते म्हणे चल घे. मला वाटत नाही तो आता काही संवाद आहे की नाही, तसा संवाद आहे, पण तो जो बाळासाहेबांचा आणि प्रमोदजींचा तुम्हाला असं वाटत नाही की भाजपनी ज्या पद्धतीनं भाजपला एकूण बहुमत मिळालं आणि त्या बहुमताच्या जोरावरती भाजपनं त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांना कुठेतरी एक प्रकारे कोपऱ्यात ढकललं आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती, ट्रस्ट डेफिसिट आहे कुठेतरी तुमच्या? ट्रस्ट डेफिसिट मे बी दोन्हीकडून असतो, कधी एका बाजूनी नसतो. कधी मला वाटतं तुम्ही काहीतरी बोललात ज्याचा मला त्रास झाला, किंवा मी कधी तुम्हाला माणूस तो इतिहास नेहमी जमत असतो आणि तो कुठपर्यंत आणावा टेबलावर बोलताना तेही फार महत्त्वाचं असतं. आणि बाजूला कोणी जात नाही. इट्स पॉलिटिक्स ॲट दी एंड. हे काही घरातलं लग्न नाही आहे. इट्स पॉलिटिक्स ॲट दी एंड. पक्ष वाढत जातो, कार्यकर्त्यांची अपेक्षा असतात. आमची विचारसरणी वेगळी, शिवसेनेची वेगळी, कोणा दुसऱ्याची वेगळी असते. आम्ही एका विचारावर एकत्र आलो, मे बी तो विचार संपला नाही आहे, पण तो बरोबर कम्युनिकेट होत नसेल, अजून काही नसतं. जसं मी म्हटलं की तो संबंध त्यांचा वेगळा होता की हक्कानी मागायचे, आता तो कमी जास्त होत असतो आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा खूप वाढत असतात. आता तेव्हाचा तो छोटा पक्षही राहिला नाही आहे. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे एवढे आमदार आले आहेत, शिवसेनेचे एवढे आमदार आहेत. तर अशा अपेक्षेनुसार मला वाटतं ते कम्युनिकेशन थोडं गॅप असेल. तुमच्या महाराष्ट्रात येण्याबद्दलचा आत्ता मुद्दा उपस्थित झाला होता. तुम्ही आणि पंकजा मुंडे दोघी बहिणी, चांगल्या मैत्रिणी, त्या मंत्री झाल्यात. तुम्ही संघटनेत राष्ट्रीय अध्यक्ष झाला असलात तरी महाराष्ट्रात येणं, काम करणं, मंत्री होणं अशी काही स्वप्न बाळगताय का? मी एकच स्वप्न बाळगलं होतं, खरं सांगते, म्हणजे की मला लोकसभेत जायचं होतं. का माहीत नाही, कारण की तसं मला वाटायचं की मी विधानसभेसाठी आत्तानी मला लोकसभेत जायचं. माझं हिंदी ठीक आहे, मराठी ठीक आहे, मी महाराष्ट्राचे प्रश्न पूर्ण राष्ट्रीय पटलावर पुढे घेऊन जाऊ शकते, कारण की माझ्या वडिलांनी बघितलं आणि बाबांनी मी राज्यसभेवर खासदार असल्यामुळे मला मे बी ती एक खास होती की पब्लिक से जीत के जाना है, हम दिखा सकते की कोई महाजन थोडी राज्यसभा टाईप आहे. एक हार बघितली होती, पण दुसऱ्यामध्ये मी तेवढी हिंमत केली. पंकजाताई यंग आहेत, युवा आहेत, त्या महाराष्ट्राच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा होत्या, आता कॅबिनेट मिनिस्टर आहेत. त्या खूप चांगलं महाराष्ट्रात काम करतात. त्यामुळे जशा जुन्या मैत्रिणी आहोत, कारण की आम्ही बहिणी आहोत, पण त्यांचं काम त्यांचं चांगलं आहे, माझं संघटनेत चांगलं, सगळं व्यवस्थित चालू आहे.
आणि त्यानुसार महाराष्ट्र पण व्यवस्थित चालू आहे मला वाटतं. पंकजाताईंचा विषय सुरू आहे, त्यांच्याविषयीच प्रश्न की पंकजाताई मुंडे आणि वाद एक जणू काही समीकरण बनलं 2-2.5 वर्षामध्ये. चिक्कीचा घोटाळा असेल किंवा शनी शिंगणापूरची त्यांची भूमिका किंवा अनेक विविध त्यांच्या सगळ्या भूमिका, तुम्ही कसं बघता आणि तुमचा संवाद त्यांच्याशी झाला का? हे सगळं त्यांच्यावर राजकारण असलं की वादविवाद होत राहतात. आपण काही बोलतो, कधी ते समजलं जात नाही किंवा नाही होत. मला वाटतं त्यानुसार त्या चांगल्या तरल्यात, त्या खऱ्या राजकारणी आहेत आणि त्यांनी चांगलं काम केलं त्यानुसार. नाही तर आत्तापर्यंतचे वाद तर होत असतात, काही वादात असतात, काही वादात नसतात. प्रत्येक राजकारणी लीडरची एक पहचान असते की त्यानुसार तो ओळखला जातो, की काही बोललं की ते पटकन कॅच केलं जातं. तसं त्यांच्यात असेल. मला वाटतं ती त्यांची एक चांगला ऑराही असेल की जो प्रत्येक माणसाला पाहिजे, जो प्रत्येक जर्नलिस्टला वाटत असेल की काय त्या बोलतात हे ऐकण्यासारखं आहे कुतूहलाचं. पण त्यानुसार त्या तरल्यात, मला वाटतं तेही चांगलं आहे. त्याच्यातून मी तरले नसते, एखादं मी लपून बसले असते, काय माहिती. पण एक प्रश्न त्याच्यातला असा आहे की तुमचं म्हणजे कुटुंब म्हणून सगळ्यांचा परिचय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं टर्मॉईल सगळा बघितला, म्हणजे एक प्रकारे इतकी उलथापालथ तुमच्या कुटुंबामध्ये झाली. प्रमोदजीनंतर गोपीनाथजी पण गेले आणि हे सगळं होत असताना कुठेतरी या सगळ्या उलथापालथीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की तिथे बाळासाहेब नव्हते, इथे प्रमोदजी नाहीत, आता गोपीनाथ नाही आहेत, हे सगळं घडत असताना कुठेतरी तुम्हाला एक पोरकेपणाची मधल्या काळामध्ये अशी भावना झाली किंवा हे असते तर बरं झालं असतं, किमान एवढे पाहिजे होते, असं कधी काय वाटलं मधल्या काळात? मी याच्यावर नॉन पॉलिटिकल उत्तर देते. माझ्या वडिलांवर हल्ला झाला 22 एप्रिल 2006ला आणि मी कधी कोणाला सांगितलं नाही, पण आत्ता मला वाटलं ते मी अशा पद्धतीने सांगावं. 21 एप्रिलला ते आजी, राहुल माझा भाऊ आणि आजी एकत्र राहायचे, मी दुसरीकडे, आम्ही 3-4 बिल्डिंगमध्येच असे वाटलेलो आहोत. तर आजी राहुल दादाकडे राहायला गेली होती. बाबांनी सडनली फोन केला, ते नागपूरहून आले होते, तेव्हा स्वर्ण जयंती यात्रा चालू होती अडवाणीजींची आणि त्यांचा यायचा काही कार्यक्रम नव्हता. त्यांनी फोन केला की आम्ही जेवायला येतो. आणि तुम्ही विचार करा, 56 वर्षाचे होते ते, 56-57 वर्षाचे होते आणि ते सारखे आपल्या आईला सांगत होते जेवताना, मला माझ्या वडिलांची आठवण येते, माझ्या स्वप्नात येतं. माणूस पोरका नेहमीच असतो, कारण की तो एवढ्या त्रासातून जातो, तेव्हा ते सारखे. आणि मी त्याला कनेक्ट करते दुसऱ्या दिवशी बघा काय झालं, तर काही ना काही इंट्युशन्स माणसाला येतात का काही असतं. पण तेव्हा पण ते नेहमी काही चांगलं झालं तर माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं की जर माझे वडील असते तर त्यांनी बघितलं असतं की त्या प्रमोदला मी छडीने मारायचो की तू ऐकत नाहीस, इंजिनियर झाला नाही, राजकारणात गेलास, तो आज प्रमोद कुठपर्यंत पोचला आहे. तो पोरकी भावना ही नेहमी असते, पण तुम्ही त्या विचाराने स्ट्रॉंग, म्हणजे मी रात्रीनं रोज राजकारणात असल्यामुळे थकून जाते, स्वतःला बघून ते क्या कर रही हूँ मैं, इट्स अ थँकलेस जॉब. पण सकाळी मी त्याच विचाराने उठते की प्रमोदजींनी केवढं काम केलं होतं, कोण अंगावर वार घेत नाही, त्यानुसार पुढे जावं. तर ती पोरकी भावना ही तुमची शेवटपर्यंत असते आयुष्यात. ही जी कौटुंबिक एक जो जिव्हाळा असतो, तुम्ही म्हणाल की पंकजा माझी बहीणच आहे, पण ह्याबरोबरीनं तुम्ही ज्या वेळेला हे सगळं बोलताय, कुठेतरी एक थ्रस्ट केलं तुमच्यावरती, ते राजकारण हे करायलाच पाहिजे कारण मी प्रमोद महाजनची मुलगी आहे हे म्हणून करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे हे सगळं कुटुंब जे आहे ते ज्यावेळेला इतकं सगळं उलथापालथीतनं जातं त्यावेळेला कुठेतरी राजकीय लोक जे आहेत, राजकीय नेते जे आहेत, ते त्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या सगळ्या लाईफस्टाईलमुळे, असंही तुम्हाला वाटतं? तर तुमचा तो सगळा कोंडमारा त्याच्यात नाही येतो का की राजकारणात किती वेळ द्यायचा, मी एफिशियंटली काम केलं पाहिजे, फार वेळ दिला नाही पाहिजे, हा सगळा कोंडमारा त्याच्यात नाही का? म्हणजे घर पण बघायचं त्याच्यातून नाही, आहे. हा माझा स्वभावच आहे. मी हा विचार करते की प्रत्येक गोष्टीतून प्रोडक्टिव्ह काही निघावं, कारण की माहीत नाही आयुष्य केवढं राहिलं आहे. जेव्हा माझ्या वडिलांना मी बघत होते की ते आज देशात कुठे पुढे असते आणि ते सडनली गेले, असं माझ्या भरपूर मित्रांना मी जेव्हा भेटते, प्रत्येकाच्या अशा काही ना काही कहाण्या असतात काय, त्यात मी एकटी नाही आहे. मी कधी माझं दुःख मोठं आणि तुझं नाही असंही म्हणत नाही, पण हा कोंडमारा नाही, हा ॲक्च्युली आयुष्याचं प्लॅनिंग असतं. नाहीतर तो कोंडमारा होईल खरं तर, कारण की मी राबीन, काहीच त्याच्यातून प्रोडक्टिव्ह निघणार नाही. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला मी सकाळी लवकर उठते आणि मी रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करते. मी खूप वाचते, कारण की मला वाटलं की माझे वडील, मी बघायचे 10 पुस्तकं बाजूला असायचं आणि त्यानुसार मी काहीच वाचत नव्हते. तर मी हाही प्रयत्न करते त्या लेगसीला कुठे तडा जाऊ नये की पूनम प्रमोदजींच्या नखा एवढी पण नाही, नखा एवढे व्हायचा तरी प्रयत्न करेन. तर माझ्यात कोंडमारा असा काही नाही आहे, हे लर्निंग एक्सपिरियन्सेस असतात. समजा असं या काळात असं झालं, या काळात तसं झालं, या गोष्टी निगेटिव्हली न बघता पॉझिटिव्हली त्याचा अप्रोच केला आणि म्हणलं की हे असं का झालं आणि आता मी याच्यावर काय करू शकतो. मला वाटतं तुम्ही लवकर पुढे जाता. जोपर्यंत मी ह्याला मनात धरून ठेवलं होतं की असं का झालं आणि असं व्हायला पाहिजे होतं, मी अशी आहे आणि माझ्यावर असं का झालं, तोपर्यंत नेहमी सगळं नकारात्मक होत चाललं होतं. जेव्हा त्याला मी पॉझिटिव्हली पुढे बघितलं, खरंच सकारात्मकता तुम्ही आणली तर पुढे जात चाल.
तर मी सगळ्या गोष्टींना सकारात्मकतेनेच बघते. आता प्रमोदजींच्या बद्दल तुम्ही बोलतात म्हणून मला तो प्रश्न विचारावासा वाटला. त्यांचं वाचन अफाट होतं, जनसंपर्क तेवढाच होता आणि त्याच्या जोडीला प्रभावी वक्तृत्वाची एक त्यांची स्वतःची शैली त्यांनी विकसित केलेली होती. तर या तिन्ही गोष्टी ज्यांनी प्रमोदजींना खूप जवळून बघितलंय, खूप त्यांचं काम बघितलेलं आहे, त्यांनी महाराष्ट्र 3 वेळा म्हणजे व्यवस्थित पाहिलेला होता. असा सध्या तरी शरद पवारांव्यतिरिक्त दुसरा नेता माझ्या नाही. लक्षात आहे, माझी आई म्हणायची की 2च कुर्ते होते, बस लागायची त्यांना, सारख्या उलट्या व्हायच्या आणि ते लाल माती, ती म्हणायची मला धुवून देताना म्हणजे कुठे माझा नवरा हा कुठे राजकारणात गेला. तर तसा त्यांनी तो महाराष्ट्र बघितला होता. असा महाराष्ट्र फार कमी लोकांनी क्वचितच बघितला असेल. तर हे जे गुण आहेत हे आत्ताच्या तुम्हाला तुमच्या बरोबर काम करणारे बरे गुगल आहे आमच्याकडे आता, त्यांच्या वेळेस नव्हतं. नाही पण मेहनत करावी लागते. त्यांच्या पिढीत काय मेहनत होती, त्यांच्या आधीच्या पिढीत काय मेहनत होती, माझ्यासाठी काय मेहनत, आणि माझी मुलं कोणत्या पद्धतीने मेहनत घेतील, आणि ना त्या मानाने पुढची नेहमी पिढी ॲडव्हान्स विचाराची असते, निश्चितच जास्त पुढे विचार करते, कारण की तसा तो जमाना झालेला असतो. असं म्हणतात की पुढची पिढी आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते. बघा तुम्ही, आणि ते खांदे केवढे मजबूत आहेत. प्रमोद महाजनांचे ते खांदे, तर ते माझ्यासाठी चांगले, कारण की तो बेस तयार आहे. मला माझी मेहनत करायची आहे. तर जेव्हा आम्ही पुढे बघतो, शिकतो, आता त्यांच्यासारखं वक्तृत्व येणार नाही, आधीच मी स्वतःला तयार ह्यासाठी करते. जेव्हा मी इंटरव्ह्यूच्या आधी पण याच्या आधी म्हणलं प्रमोदजी खूप छान उत्तरं द्यायचे, आता मी कशी बोलू. आज सगळेच IBN लोकमतमधून मला बघतील खूप वर्षानंतर, तर कसं म्हणतील. तर ते दडपण माझ्यावर रोज असतं, वाचनाचं असो, बोलण्याचं असो, संपर्काचं असो. पण आता प्रयत्न करते. ताई, तुम्ही दिल्लीमध्ये आहात, तर कधी मी नरेंद्र मुंबईतच राहते, नाही, मी दिल्लीत राहत नाही. अवघीच लोकांना वाटेल ही दिल्लीतच राहते, मुंबईची खासदार आपली. तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुमचा संवाद होतो का, किंवा कधी या 2-2.5 वर्षात अशी खूप होतो. तर मग तो संवाद कशा प्रकारचा असतो, काय एखादा प्रसंग किंवा एखादं मार्गदर्शन करण्याचं त्यांनी तुम्हाला केलेलं, किंवा कशा प्रकारे त्यांचं थिंकिंग असतं आणि ते कसं लक्ष ठेवतात प्रत्येक, कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना असते, तर तो एखादा असा अनुभव आहे का त्यांच्यासोबतचा? असे भरपूर अनुभव आहेत मला माहीत नाही असे प्रत्येक खासदारांचे असतील ते, आणि त्यांना बघून मला नेहमी माझ्या वडिलांची आठवण येते. सांगते का, प्रमोदजी कोणाला भेटतील तर त्या माणसाला तो डेडिकेटेड डिवोटेड टाईम असतो, की त्या माणसाचे समजा फणसेंना भेटायचं असेल ना, ते ठरवतील तर ते तुमच्याकडे बघून बोलतील. त्यांचा कधी फोनकडे किंवा पेपरकडे किंवा PA बोलव, चहा मागव, कान खाजव, असं एक राजकारण्याची स्टाईल असते, तसं काहीच नव्हतं. ते कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं असतं, की तुम्ही त्या माणसाला किती मान देताय, तो कोणताही असो, एखादा छोटा कार्यकर्ता असो. मी पंतप्रधानांची वेळ घेतली, समजा 10 मिनिटाची वेळ घेतली, आणि नेहमी पार्लमेंटचं अधिवेशन असलं की मी त्यांना भेटतेच हमखास, काहीतरी कारण काढून भेटते की सर ये हो रहा है वो हो रहा है. पण एक संवाद माझ्या पंतप्रधानांबरोबर, कारण की ते आमचे हिरो आहेत. मी त्यांना कधीही, म्हणजे जोपर्यंत मला 10 मिनिटाची वेळ दिली आणि मी 15 मिनिटं माझी बडबड चालू जरी ठेवली तरी ते माझ्याकडे पूर्णतः डिवोटेड लक्ष देऊन ऐकतील. कधी TV चालू आहे म्हणून तिथे बघणार नाही, किंवा कोणी PA बाजूला उभा आहे, ते एकटे असतात ना, फोन असतो त्यांच्याकडे. मग ते प्रत्येक मुद्द्याचं मुद्देसूद उत्तर देतात. आणि मग मी त्यांना विचारेन, इस पे मैंने ये किया तो चलेगा क्या. त्याने देखो अपनी तरफ से कोशिश करो, लेकिन ऐसे करोगे तो इससे ज़्यादा फायदा होगा. आता असे अनुभव माझ्याकडे भरपूर आहेत. या 2.5 वर्षात मी खूपदा भेटले त्यांना. म्हणजे कोल्डप्लेचाच मुद्दा असो, ग्लोबल सिटीजनसाठी, कारण की त्यांनी न्यूयॉर्कमध्ये ते भाषण केलं होतं, तेव्हा मी त्यांना येऊन सांगितलं की ये हो रहा है और मैं इसको दिल्ली से मुंबई खींच के ला रही हूँ, ये कब हुआ. आणि त्यांच्या अच्छा ते बढिया वा म्हणणार नाही, पण त्यांच्या डोळ्यात एवढं आश्चर्य होतं की हिनी हा कार्यक्रम दिल्लीत होणार होता, पण आमची मुंबई माझ्यात पूर्ण जोश असल्यामुळे भांडून बिंडून मी सगळं मुंबईत घेऊन आले. तो मी मुद्देसूद त्यांना कार्यक्रमाविषयी सांगितलं. त्यांना सांगितलं ह्याच्यातून आपण युनायटेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी इक्वॉलिटी असो, एज्युकेशन असो, सॅनिटेशनसाठी हे काम करतो आहे. त्यांनी माझं 20 मिनटं ऐकून घेतलं आणि मला सांगितलं, पूनम तुम उसमें इसको ऐसे बदल करोगी तो इसका बहुत ज़्यादा तुम्हें फ़ायदा होगा. तर प्रत्येक वेळेस त्यांच्याशी भेटणं इट्स अ ट्रीट, इंग्रजीत म्हणतो ना आपण, इट्स अ ट्रीट. कोणीही वेळ काढला आणि पंतप्रधानांना भेटलं ना, तो तुमचा अनुभवच विलक्षण असतो, आणि तो अनुभव सगळ्यांनी अनुभवावा. जी, आता 2.5 वर्ष पंतप्रधानांसोबत काम करताय, आणि
महाजनांमुळे तुम्ही अटल बिहारी वाजपेयींनाही खूप जवळून पाहिलेलं आहे. कालच तुम्ही तुमच्या मुलासोबतचा त्यांचा एक फोटो ट्विट केलाय. जुना आहे तर तो. दोन्ही पंतप्रधान तुम्ही जवळून बघितलेत. या दोन्ही पंतप्रधानांची कार्यपद्धती एक व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही कसा फरक करता? अटलजी ते व्यक्तिमत्वच वेगळं. बाबजी म्हणायचो आम्ही अटलजींना, अजूनही बाबजीच म्हणतो. तो जो फोटो मी ट्विट केला आहे तो सहस्त्र चंद्रदर्शन माझ्या वडिलांनी कार्यक्रम ठेवला होता 2006 मध्ये. कुठेतरी मला सापडला म्हणून मी तो चढवला. बाबजींना तर आम्ही टेकन फॉर ग्रँटेडच करायचो. म्हणजे बाबजींना आम्ही काही मनातलं सांगू शकत होतो. ते मराठी बोलायचे, अस्खलित उत्तम मराठी बोलायचे, प्रयत्न तर पूर्ण. अच्छा, मोदीजी खूप छान मराठी बोलतात. मी अर्ध्याहून जास्त वेळ त्यांच्याशी मराठीतच बोलते. म्हणजे अमितभाईंशी मी गुजरातीत बोलते, पण नंतर त्यांची बायको ही मराठी असल्यामुळे माझं अजून तेही सोयीस्कर झालं आहे सगळं. पण अस्खलित मराठी मोदीजी तेवढं छान बोलतात आणि मी नेहमी मराठीतूनच, माझी सुरुवातच मराठीतून होते, कारण की ती आपली भाषा आहे, त्यामुळे ती सुरुवात होते आणि त्यानुसार ते. तर दोघांची कार्यशैली जरी वेगळी असेल, लोकांचा कनेक्ट तो तसाच आहे. एकाचा स्ट्रेट फॉरवर्ड अँड डिसायसिव्ह आहे, दुसऱ्यांचा तोच डिसायसिव्ह असून सुद्धा जेंटल सॉफ्टर मॅनरमध्ये आहे. दोन्ही एकच आहे, पण दोघंही जबरदस्त पब्लिक लीडर आहेत. एक इतिहासात छाप सोडून जाण्यासारखं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. तर हे माझं सौभाग्य आहे की मी दोन्ही जबरदस्त नेतृत्वांबरोबर काम केलं आहे. म्हणजे अटलजींना तर लहान म्हणून बघितलं आहे, पण आज मोदीजींच्या बरोबर आम्ही काम करतोय. बरंच आहे, आमचं नशीब आहे. पूनमताई, तुम्ही आत्ता आमची मुंबई असं म्हणालात. गेली 20 वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. यावेळेस ही मुंबई खरंच तुमची होईल का? आणि इन केस झालं नाही असं काही, तर पुन्हा भाजप शिवसेना एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. ते पक्ष श्रेष्ठी ठरवतील, तेवढी श्रेष्ठींच्या लेवलची मी नाही आहे. माझी इच्छा आहे की, बघा, मी भारतीय जनता पार्टीची खासदार आहे. माझी इच्छा खासदार म्हणून सगळ्यात जास्त, आता माझा मतदारसंघ तुम्ही बघितला, ह्याला वर्षानुवर्षे शिवसेनेचं तिकडे नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. पण आता आम्ही अशी मेहनत घेतोय की जिकडे 4 कॉर्पोरेटर आले तिकडे 20 यावेत. आता ही मेहनत आहे. बाकी सगळं मतदार राजा ठरवेल की त्याला भारतीय जनता पार्टी हवी, शिवसेना हवी, काँग्रेस हवी, राष्ट्रवादी हवी. आता त्यांना एवढं मी मोजतही नाही आहे की कोणता पक्ष हवा आणि त्या पक्षाकडून अपेक्षा किंवा त्यांनी केलेली कार्यपूर्तीविषयी काय आहे. 20 वर्ष काय झाल्यापेक्षा पुढे येणारे 5 वर्ष मी खासदार म्हणून 2.5 वर्षात काय काम केलं, प्रत्येक वॉर्डात मी काय काय केलं नाही आहे. माझ्या MP लॅडमधून तुम्ही सुद्धा येऊन बघा, कुठे कुठे लोक अपसेट असतील, कुठे कुठे नसतील. पण तो जो महापालिकेचा विषय असो किंवा राष्ट्रीय स्तरावरचा विषय असो, तो या विषयांचं उत्तर वाचा फोडणं नाही, फक्त ते काम करणंही महत्त्वाचं असतं. असे कित्येक लोक करू शकतात. तर त्यानुसार मला वाटतं ॲव्हरेज ॲरिथमॅटिक समजा तुम्ही धरलं, मी परत ॲरिथमॅटिक, शेवटी पॉलिटिक्स इज ऑल ऑन मॅथमॅटिक्स, हाऊ डू यू प्लस अँड मायनस एव्हरीथिंग. आणि समजा हेच नाही कळलं तर मग भावना थोड्या इकडे तिकडे जातात, पण गणित तर आपल्याला कळणं. आणि त्या गणितानुसार सुद्धा मला अजूनही दिसतंय की भारतीय जनता पार्टी ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होणार आहे. थोडी मेहनत लागली तर पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीलाच मिळेल. आता ते थोडी मेहनत मी 15 तारखेनंतर सांगू शकते की कुठल्या नंबरवर पोहोचू शकते. आता तोही अंदाजही असतो, पण तो अंदाज पब्लिककडून मिळतो आणि तो अंदाज दिसतोय की ती भारतीय जनता पार्टी मुंबईची, आमची मुंबई ही भारतीय जनता पार्टीची होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी मुंबईची होणार आहे आणि त्यानुसार विकासाची कामं आम्ही पुढे घेऊन जाऊ. या युती संदर्भातच म्हणजे प्रमोदजींना आणि बाळासाहेबांना या युती संदर्भात बोलताना तुम्ही जवळून पाहिलंय किंवा तो अनुभव घेतलाय तुम्ही. तर महाराष्ट्राच्या राजकारणात जर तुम्ही सक्रिय असतात तर ही युती सक्रिय, मी मुंबईची खासदार आहे. माझ्या मतदार क्षेत्राच्या सगळ्या लोकांना सांगू इच्छिते, मी इथेच राहते. मंत्रिमंडळात असतात, मी आमदारच नाहीये. सॉरी. तर मला असं म्हणायचं होतं की समजा जे तुमचं भाजी उमोचं काम सुरू आहे त्याच्या व्यतिरिक्त समजा राज्यातलं काही काम असतं आणि तुम्ही त्याच्यात सक्रिय असतात, तर मग ही युती तुटली नसती, म्हणजे तुम्ही युती घडवण्यास तुमचा हातभार लागला असता का? ते राजकीय काम आहे. मी तशी CM वॉर रूम आहे आमचा फार मोठा, मुख्यमंत्र्यांचा एक वॉर रूम आहे, त्याच्यात मी स्वतः एकमेव खासदार आहे जी प्रत्येक मुंबईच्या आणि मुंबई बाहेरच्या मोठ्या मोठ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत त्यात काम कसं चालू आहे ह्याचा फॉलोअप घेतो. अशा भरपूर गोष्टी आम्ही करतो. राजकीय पद्धतीत समजा मला विचारलं तर मी नेहमीच म्हणेन की कहीं ना कहीं बैठ के सुलह कर ले. आपण एकाच विचारासाठी पुढे चाललो, चुका सगळीकडून होत असतील, पण जोपर्यंत मी परत म्हणते तो कुठे ना कुठे कनेक्ट होत नसेल तर चूक फक्त एका बाजूची नसते, ती दुसरीकडूनही होत असते. आणि ती होत असेल तर मला वाटतं माझा पक्ष तुमचं एकत्रचं नंतर बघूया, पण आपल्या हिशोबाने आपल्या पद्धतीने काम करणं महत्त्वाचं आहे आणि स्वतःचं संघटन मजबूत करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बाकी पुढच्या गोष्टी त्या आपल्या होत राहतील.
फडणवीस आणि तुमचे तसे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि तुमचे घरचे संबंध शोभाताई आहेत फडणवीस यांचे पण चांगले आहेत माझे. बऱ्यापैकी. तर म्हणजे मुळात जर बघितलं तर आता ज्या पद्धतीनं म्हणजे टीका करतात आणि जी भाषा वापरतात सीएम, ती भाषा याआधी त्यांनी कधी वापरली नसेलही, तर त्यांच्यातला हा असा बदल इतका कशामुळे झाला असावा? प्रेशरमुळे, युती तुटल्यामुळे, काय नेमकं काय कारण आहे की या पद्धतीची ते भाषा म्हणजे उद्धव तुम्ही ठाकरे त्यांची भाषणं कधी बघितली नाहीत मला वाटतं विधानसभेत. नाही ऐकली त्यांची वर्षानुवर्ष भाषणं ही फार स्ट्रेट आणि फार हार्ड हिटिंग असायची आणि ती मुद्देसूद असायची. म्हणजे आजही ते भाषणं करत असेल एखाद्या वेळेस भाषेचं इकडे तिकडे शब्द, मी त्यांना एका भाषणात म्हणले की सर तुम्ही हा शब्द कसा वापरला? ते म्हणले आमची ती नागपुरी भाषा आहे. म्हणलं मुंबईत तो फारच विचित्र मानला जाईल. आता तो शब्द मी सांगणार नाही कोणता आहे, पण असं झालं तर पण त्याचा अर्थ काही हे दडपण नाही आहे, हा कॉन्फिडन्स आहे, हा मुख्यमंत्र्यांच्या काम करण्याचा कॉन्फिडन्स आहे. आणि जेवढं मी त्यांच्या काम करण्याला बघते म्हणजे ते खूप जास्त काम करतात, तो त्यांचा कॉन्फिडन्स असतो. स्ट्रेस चेहऱ्यावर माणसाचा लगेच झळकतो आणि तो काहीतरी चुकीचं बोलून जातो आणि कुठच्या कुठे भरकटतो भाषणातून. ते मुद्देसूद बोलत आहेत, ते वॉर्डनुसार बोलतात, ते सांगतात मुंबईचे हे मुद्दे आहेत, याच मुद्द्यांवर मला लढायचं आहे. तो कॉन्फिडन्स आहे, तो स्ट्रेस नाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमबद्दल खूप बोललं जातं, तुम्ही त्याच्यात प्रत्यक्ष काम करणारे आहात. वॉर रूमच्या माध्यमातून त्यांनी जी एक नवा पॅटर्न, म्हणजे फडणवीस पॅटर्न म्हणू शकतो आपण, हा म्हणजे पूर्णपणे प्रोफेशनली या सगळ्या कामाकडे बघण्याची एक नवी दृष्टी त्यांनी प्रशासनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. तर तिथे जे काम चालतं त्याबद्दल माध्यमांकडे पण फारशी माहिती येत नाही, त्याचं काय सिक्रेट आहे? मला जास्त बोलता येणार नाही वाटतं. नाही, सीएम वॉर रूम हा फार प्रोफेशनल अप्रोच केलेला वॉर रूम आहे आणि मला नाही वाटत देशभरात आता भारतीय जनता पार्टीचे दुसरे स्टेटचे सीएम आपले लोक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवत आहेत की असं वॉर रूम आम्ही बनावं. प्रत्येक गोसीखुर्दचा प्रोजेक्ट असो किंवा मुंबई मेट्रो 3 असो किंवा असे भरपूर प्रोजेक्ट, ते प्रोजेक्ट पुढे बाहेर आलेत की नाही मला माहीत नाहीत, पण असे भरपूर मुंबईचे MMR रिजनचा प्रॉब्लेम असो, आपला नवी मुंबई एअरपोर्ट असो किंवा कोस्टल रोड असो, MTHL असो, या सगळ्यांवर एक वेळेनुसार ठरवलेले कामं असतात की या तारखेला या परमिशन झालेल्या असल्या पाहिजेत, या तारखेला हे काम कमेन्समेंट व्हायला पाहिजे, या तारखेला हा फेज व्हायला पाहिजे. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो, त्यानुसार चांगल्याच वेळात कामं भरपूर होत आहेत. आणि तो फॉलोअप स्वतः CM घेतात आणि सगळे सेक्रेटरी डिपार्टमेंट जे बसतात तो फॉलोअप घेतात. डिजिटली प्रत्येक कलेक्टरशी बोलणं, गोसीखुर्दचा प्रोजेक्ट असो, किती फॉलोअप झाला, किती गावाच्या लोकांना त्याचे पैसे मिळाले, प्रकल्पग्रस्तांना कसं आपण पुढे नेतोय, फार सुंदर पद्धतीने. आणि तो चांगला गुंफलेला आहे. त्यात स्वतः मुख्यमंत्र्यांचं कार्यालय, प्रवीण परदेशी असो किंवा कौस्तुभ हौसे ज्यांनी ॲक्च्युली हे पुढे घेऊन गेलेले आहेत, अशा सगळ्या लोकांची एक टीम आहे आणि ते उत्कृष्ट काम करतात आणि असा प्रोजेक्ट सगळीकडे असावा. पूनमताई, आणखी एक प्रश्न की म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तुम्ही या वॉर रूममध्ये तुमचं जास्ती लक्ष आहे. परत भाजप युमोच्या तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे तुम्ही देशभर फिरत असतात, वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. मग त्यात एक छोटीशी टीका तुमच्यावर ही होते की तुम्ही तुमच्या मतदारसंघात मतदारांना फारसं भेटत नाही किंवा कार्यक्रमात जात नाही, असं एक तुमच्यावर छोटासा आरोप होताना आम्ही ऐकलाय आता कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा. असं होत असतं ना काही काही जागी. पण मग म्हणजे असं काही आहे का की तुम्ही लाजरे आहात की तुम्हाला माध्यमांची की माध्यमांची भीती वाटते, काय एक्झॅक्टली आहे? सी, माध्यमात कसं असतं, आता निवडणुकीची धूमधडाकी सगळीकडे चालू आहे. तुम्ही कुठे जाल, समजा तुम्ही कुर्ल्यात गेला, तिकडे 4 वेगळ्या प्रकारचे लोक असतील. एका कार्यक्रमाला मी गेली असं नाही, मी म्हटलं नाही, इट्स अ थँकलेस जॉब. ती ना मतदाराची चूक आहे ना माझी चूक आहे, पण आपण असा पूर्ण प्रयत्न करतो की सगळीकडे पोचावं. मी मुळात एवढाही प्रवास करत नाही, म्हणून मी सांगते मी महाराष्ट्रात आणि मुंबईतच आहे. मी दिल्लीत फक्त संसद असो किंवा माझा परिवार इकडे, माझी लहान मुलं आहेत इकडे. तर मी सकाळच्या फ्लाईटने गेले तर रात्री परत येते समजा काम असेल तर. मी काही दुसरा दिवस तिथे राहणं, 2 अजून लोकांना भेटणं, मी काही करत नाही. आणि त्यानुसार मी आत्ता ऑफिसमधून आले, परत ऑफिसमध्ये जाईन. मी 6 तास रोज माझ्या ऑफिसमध्ये बसते आणि असं तरी पण कसं असतं, 2.5 वर्षच झालेत, अजून लोकांची अपेक्षा खूप असतील आणि काही चुकीच्या नाही आहेत. कुठे नाही गेलं तर तिथं मी जाईन. ते असं नाही की इसने मुझे क्यों नाही बोला, असं होत असतं. प्रत्येक गोष्टी 100% होत नाहीत. अजून काय असेल तर तुमच्या माध्यमातून 4 लोक म्हणत असेल पूनम आली नाही आहे तर मला सांगा, मला तर चांगलंच आहे, या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. पण एवढा काही आक्रोश मी बघितला नाही आहे. समजा काही असेल तर ताई तुम्ही इथे नाही आलात माझ्या साई भंडाऱ्याला, ठीक आहे पुढच्या वर्षी येते. तर छोट्या अपेक्षा असतात लोकांच्या, कधी कधी पूर्ण होत नाही, ती माझीही चूक आहे आणि वेळेच्या मर्यादेनुसार किती करू मी, पण मी प्रयत्न करेन. माध्यमांना घाबरता का तुम्ही, असं काही आहे?
फार तुम्ही बोलताना दिसत नाही फार मला माहित नाही माझा वेळ म्हणजे मी किती बोलावं किंवा मी खरंच माध्यमातून खरं काही कम्युनिकेशन ही लीडरची ताकद असते आणि ती फार महत्त्वाची आहे. माध्यमातून कम्युनिकेशन कसं करावं मी आत्ता शिकते आहे. म्हणून मी नेहमी कसं असतं 24 तासाचं माध्यम असतं, मी केलं की त्याने म्हणजे उसने उस पे बोला, मग त्याचा काही अर्थ नसतो. त्यामुळे एखाद्या वेळेस मी शिकते आहे हळू. आता 10 वर्ष लागेल, अजून 10 वर्ष पुढे जातील, वेळ भरपूर आहे. त्यामुळे थोडं म्हणून आजच मी आले, म्हणलं तुम्हाला आता म्हणायची गरज नाही की माध्यमाला तुम्ही घाबरताय की नाही. आणि असे लोक माध्यमात असतील इतके फ्रेंडली तर घाबरायची गरजच नाही आहे. तुम्ही मला कॉन्फिडन्स दिला. खरं तर आणखी खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण पूनमताई, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना खूप छान मनमोकळी उत्तरं दिलीत, याबद्दल तुमचे खरोखर खूप धन्यवाद. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते, मतदारांना पूर्ण महाराष्ट्रात बाहेर या. पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी जोपर्यंत होत नाही, आपण या लोकशाहीत भाग घेत नाही, सिटिझन्स असो, मतदार असो, पॉलिटिशियन्स असो, आमच्यासारखे राजकारणी असो, तुम्ही सगळे असो, आपण सगळे देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे देशाची लोकशाही पुढे घेऊन जायची तर पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसीवर विश्वास ठेवावा आणि मतदान करावं. मी म्हणेन भाजपालाच करा, तरी मतदान करणं फार महत्त्वाचं आणि सगळ्यांनी बाहेर येऊन मतदान करावं. नक्कीच. आज न्यूजरूम चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.